जमिनीची मोजणी आणि हद्द निश्चिती यासारखी तांत्रिक कामे करणाऱ्या भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. समान काम समान वेतन या तत्वानुसार तांत्रिक वेतन श्रेणी लागू करण्याच्या मुख्य मागणीसाठी 18 फेब्रुवारीपासून राज्यव्यापी असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. भूमी अभिलेख विभागाचा कणा असलेल्या भूकरमापक पदासाठी अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका ही शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे. हे काम पूर्णतः तांत्रिक असतानाही कर्मचाऱ्यांना मात्र लिपिक वर्गीय वेतन श्रेणी दिली जात आहे. दुसरीकडे वन विभाग आणि महापालिकांमध्ये याच पदासाठी तांत्रिक वेतन श्रेणी लागू आहे. विशेष म्हणजे मॅट कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल देऊनही शासनाने त्याची अंमलबजावणी न केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने तांत्रिक वेतन श्रेणीसाठी दिनांक 18/2/2026 पासून काम बंद आंदोलन आम्ही सुरू केलेले आहे. त्याचप्रमाणे दिनांक 23/2/2026 ते 27/2/2026 पासून सामूहिक रजेवर सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. जर शासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही तर दिनांक 2/3/2026 पासून आम्ही कायम बेमुदत संपावर जाणार आहे. आमची प्रमुख मागणी 1 ते 9 मागण्या असून त्यापैकी पहिली प्रमुख मागणी आहे तांत्रिक वेतन. समान काम समान वेतन ही आमची प्रमुख मागणी आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्यांची जमिनीची हद्द मोजणी, न्यायालयीन मोजण्या, वाटणीचे नकाशे आणि सिटी सर्वेची कामे रखडणार आहेत. तसेच महामार्ग, धरणे यासारख्या मोठ्या शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन मोजणीवरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. रिक्त पदांमुळे आधीच कामांचा डोंगर साचलेला असताना आता या आंदोलनामुळे नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी आम्ही भूमी अभिलेख विभागाचे विविध कार्यालयातले कर्मचारी इथे उपस्थित झालेले आहोत. ह्या सरकाराच्या विरोधात आम्ही जो आंदोलन संप उभारलेला आहे, आमची जे राज्यस्तरीय कृती समिती आहे त्याच्या वतीने हे आम्ही आंदोलन आयोजित केलेले आहे. आमच्या विभागातील कर्मचाऱ्यावर वेळोवेळी होणारे अन्याय हे सरकारच्या ध्यानात यावे. यापूर्वीसुद्धा आम्ही खूप सारे आंदोलन केले. मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केलं. त्याचं आम्हाला फक्त आश्वासन दिलं 150 दिवसामध्ये म्हणजे आम्ही तुम्हाला तांत्रिक वेतन देऊ, पण आजपर्यंत आम्हाला ते मिळालेलं नाही आहे. त्याच्या निषेधार्थ आणि त्याच्या व्यतिरिक्त जे मेन मुद्दे आमचे आले, आम्ही एवढे तांत्रिक बाबीचे कामं करतो, धरणापासून ते रस्त्यापासून ते एव्हरीथिंग म्हणजे जेवढे काही जनतेच्या निगडीत आमचे काम आहे, आम्ही तांत्रिक बाबीचे काम करून सुद्धा आम्हाला त्या बाबतीत वेतन मिळत नाही. म्हणून आमच्यामध्ये खूप असंतोष वाढलेला आहे. जर आमच्या मागण्या जर शासनाने जर पूर्ण केल्या नाही तर हा आमचा जो लढा आहे हा कायम स्वरूपी राहील. आणि जोपर्यंत शासन आम्हाला बनवला नाही किंवा आम्हाला तांत्रिक वेतन लागू करणार नाही तोपर्यंत आम्ही आता मागे हटणार नाही, असं मी महाराष्ट्राच्या तमाम भूमी अभिलेख कर्मचाऱ्याच्या वतीने आपणास सांगू इच्छितो. आणि टप्पे म्हणजे आज आम्ही कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे. आमच्या ऑफिसचे सगळे आमची मोजणीची जे मशीन आहे त्या कार्यालयात जमा केलेले आहे. आणि 22 तारखेपासून आम्ही सगळे सामूहिक रजेवर जाणार आहोत. त्या प्रकारे आम्ही रजेचे अर्ज कार्यालयामध्ये दाखल केलेले आहे. आणि 27 फेब्रुवारी 2026ला आम्ही माननीय जमाबंदी आयुक्त कार्यालय संचालक पुणे या कार्यालयामुळे आमच्या धडक मोर्चात जाणार आहे. आणि त्या मोर्चामध्ये आमच्यावाले तमाम महाराष्ट्रामध्ये लाखो कर्मचारी आक्रोश धडक मोर्चा करण्यासाठी हजर होणार आहे. याची पण शासनाने नोंद घ्यावी, दखल घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. जय हिंद, जय भारत. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.